आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। महत्त्वाची बातमी, मोठी बातमी आहे, कारण धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तातडीने दिल्लीत येण्याचा निरोप आला होता। यानुसार दुपारी 3च्या सुमारास फडणवीस दिल्लीत दाखलही झाले आणि अवघ्या काही तासात वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन फडणवीस नागपुरातही परतले। दरम्यान या दिल्ली दौऱ्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी कुणाची भेट घेतली आणि काय चर्चा झाली याची माहिती अद्यापही गुलदस्त्यात आहे। त्यामुळे एकीकडे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा, यामुळे आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या संपर्कात आहेत। रामराजे, कसं बघायचं या घडामोडींकडे, कारण थेट दिल्लीत येतात फडणवीस आणि लगेचच नागपुरात परततात, कोणाला भेटतात, काय काय घडतं, काय झालं नेमकं दिल्लीत? बिलकुल, कारण ह्या सगळ्या घटना ज्या आहेत त्या दुपारीच घडलेल्या आहेत। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना ताबडतोब दिल्लीत बोलवण्यात आलं होतं। ते दिल्लीत आले 2:30 वाजता। त्यानंतर बैठकीसाठी गेले, भेट घेतली आणि त्यानंतर लगोलग ते रिटर्न सुद्धा गेले। त्याच्यामुळेच कदाचित असे प्रश्न निर्माण होत असतील। या बैठकीच्या संदर्भामध्ये अधिकृत माहिती आपल्याकडे नसली तरी सुद्धा मात्र काही मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळते। पहिला मुद्दा म्हणजेच की एनडीए मध्ये एखादा नवीन पक्ष घेण्याच्या संदर्भामध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। दुसरा मुद्दा म्हणजेच की कॅबिनेट एक्सपान्शन जे आहे, विस्तार जो आहे, तर त्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झाल्याची माहिती मिळते की महाराष्ट्रातले कोणते महत्त्वाचे चेहरे आहेत की जे केंद्रामध्ये दिले जाऊ शकतात, कॅबिनेट एक्सपान्शन मध्ये कोणते खासदार आहेत की त्यांना संधी दिली जाऊ शकते। तर या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा केल्याची माहिती मिळते। आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की सध्याचं जे आंदोलन होतं त्याला एक किनार जी होती ती महाराष्ट्राची होती, कारण मराठी व्यक्तीने हे आंदोलन केलं होतं। त्याचबरोबर सपोर्ट सुद्धा मोठ्या प्रमाणावर मिळाला होता। रणनीती सुद्धा महाराष्ट्रामध्ये आखली गेली होती। त्याच्यामुळे गृह मंत्रालय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि त्यामुळे त्या संदर्भामध्ये माहिती आणि पुढे सुद्धा महाराष्ट्रामध्ये काही महत्त्वाच्या कोणत्या घडामोडी घडू नये यासाठी काय काळजी घेतली जाते, तर यावर सुद्धा चर्चा झाल्याची माहिती मिळते। त्यामुळे या 3 महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळते। त्यासाठी देवेंद्र फडणवीस आले होते। केवळ 1 तासाभरासाठी ते आले होते। तासभरामध्ये बैठक झाली आणि लगोलग पुन्हा महाराष्ट्राकडे ते रवाना झाले। नक्कीच, त्यामुळे आता या घडामोडींनंतर काय काय घडतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान फडणवीसांच्या या दिल्ली दौऱ्यावरती राज ठाकरे आणि संजय राऊत यांनीही टीका केली आहे। बघूयात तुमचा अंदाज काय? नाही काय हे बघा, आता हे इतक्या वेळा गेले आहेत आजपर्यंत, बरं का, त्यांच्यामध्ये तर इतकं ती चुरस आहे की शिंदे गेले की मग ते आले परत की फडणवीस जातात, मग फडणवीस आले की मग शिंदे जातात। त्याच्यामुळे हे खूपदा झालेलं आहे। आत्ताच्या सिच्युएशनमध्ये हे का गेलेत मला असं वाटतं त्यांनी सांगितल्याशिवाय आपल्याला कळणार नाही किंवा तिकडे काय वरती निर्णय झाल्याशिवाय आपल्याला आत्ता काही कळणार नाही। कारण जशी तुम्ही आत्ता बातमी ऐकली तशी आम्ही पण आत्ताच ऐकलेली आहे। त्याच्यामुळे आत्ता याच्यावरती आत्ता या क्षणाला काय बोलण्यात त्यांना दिल्लीला यासाठी बोलवलं असेल। आता तुम्ही उपोषणाला बसा, सरकारला काहीतरी काम पाहिजे ना। बघा की धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी नवीन शिक्षण मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळू शकते, कारण ते वकील आहेत, शिक्षित आहेत, अनेक विषय मांडत असतात। मला ही शक्यता जास्त वाटते, कारण केंद्रामध्ये जाण्यासंदर्भात सातत्याने चर्चा होत्या आणि आता योगायोगानं किंवा दुर्दैवानं फडणवीसांच्या HRD मिनिस्ट्री रिकामी झाली आहे, तर देवेंद्र फडणवीस यांना तिथे संधी मिळू शकते।